शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी टोटल 7 एकराचं क्षेत्र आहे आणि त्याला आपण काय करतोय तर डिसेंट्रलाइज प्लॉट या ठिकाणी आपण केला आहे. या ठिकाणी 2 सबलाईनमध्येच टोटली प्लॉट जो आहे तो कव्हर केला आहे. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की बऱ्याच शेतकरी बांधव काय करतात की वाल जे आहे ते रेग्युलर वापरतात, म्हणजे सिंगल युनियन, डबल युनियन किंवा रेग्युलर जी काही लोकल कंपनीज आहेत ती. पण अशा पद्धतीचं जर बटरफ्लाय वाल जर तुम्ही जर वापरलं तर विषय काय होतो, हे सामान्य वालच्या तुलनेत टिकायला बऱ्याच दिवस टिकतात. आता ह्याचं एक दुसरे वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आता बऱ्याच शेतकरी बांधवांना काय वाटेल की ह्याचं जी प्लास्टिकची मूठ आहे वरची ती लवकर खराब होते, पण तसं काय होत नाही. आतमध्ये ह्याला लोखंडी पट्टी आहे, त्यामुळे ती काय लवकर गंजत नाही, कुजत नाही, काय सुद्धा होत नाही. आणि बटरफ्लाय असल्यामुळं विषय काय होतो, जेवढा पाठीमागनं फ्लो येतो तेवढाच पुढे जातो, त्यामुळं पाण्याचा लॉस जो आहे तो अजिबात होत नाही. आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, जो टोटली प्लॉट जो आहे तो टेलिस्कोप पद्धतीने केला आहे, म्हणजे 4 इंची मेन आले, 3 इंचीमध्ये केलं आहे वालचं सगळं इन्स्टॉलेशन, आणि त्याच्या पुढे आपण काय केलं आहे 2.5 इंचीचं नियोजन केलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जरी नव्यानं ड्रिप इरिगेशन सिस्टीम करत असाल तर वाल जो आहे तो बटरफ्लाय वापरला तर अति योग्य आहे, कारण का ह्याची जी लाईफ आहे ती दुसऱ्या वालच्या तुलनेत जास्त दिवस टिकते.